संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक चांगलीच रंगात आलेली आहे। त्यात अमरावती जिल्हा हा चर्चेचा भाग झालेला आहे। कारण अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपकडून नवनीत राणा तर काँग्रेसकडून बळवंत वानखडे यांना उमेदवारी मिळालेली आहे। तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शिवसेनेचे नेते दिनेश भोप यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। याच दरम्यान सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणारे व ज्याला संविधानाचा अभ्यास आहे असे व्यक्ती ॲडव्होकेट संतोष कोल्हे यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अमरावती लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार चर्चा आता चांगलीच रंगलेली आहे। भाजप व काँग्रेस हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी टीका यावेळी राष्ट्रपती इच्छुक उमेदवार संतोष कोल्हे यांनी केलेली आहे। राष्ट्रीय समाज पक्ष जो आहे महादेवराव जानकरांचा, त्या पक्षाच्या वतीनं मी आता नामनिर्देशन पत्र दाखल करणार। सध्या देशात जोरदार वारं जे चालू आहे ते सध्या दोन प्रवाह चालू आहेत। जे पारंपरिक राष्ट्रीय दोन पक्ष आहेत ते द्विपक्ष पद्धती आणण्याच्या तयारीत आहेत। म्हणजे भारतीय घटनेला दोन्ही पक्ष धक्का पोहोचवण्याच्या तयारीत आहेत। त्यांना प्रादेशिक पक्ष किंवा इतर पक्ष चालत नाहीत, आलटून पालटून आपली सत्ता पाहिजे आणि म्हणून ते दोन्ही पारंपरिक जे सत्तेत असणारे पक्ष आहेत ते एका नाण्याच्या दोन बाजू आहेत। माल एकच, फक्त लेबल वेगळा आहे अशी आमची खात्री आहे। आणि त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी आदेश दिल्यावरून मी सध्या माझं नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहे। भारताच्या पार्लमेंटमध्ये भारतीय घटनेचा अभ्यास असणारे लोक जाणं आवश्यक आहे। या दोन्ही पक्षानं किंवा इतरही पक्षांनी जे काही लोक दिले ते अल्पशिक्षित, अर्धशिक्षित, कायद्याचं नॉलेज नसणारे आहेत। भारतीय घटना वाचवायची असल्यास भारतीय घटनेचा अभ्यास आवश्यक आहे आणि मी स्वतः एक प्रॅक्टिशनल वकील आणि सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं आदरणीय महादेवरावजी जानकर यांनी सुचविल्यानुसार मी माझं नामनिर्देशन पत्र दाखल करतो। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।